मित्रांनो तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश करून तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन गाडी घेणार आहे जी असणार TVSचे मॉडेल आहे, लेटेस्ट आहे. पत्तोडशी जेव्हा तुम्हाला अपडेट झालेली असतील. TVSची आहे अपाची 164V RTR. ठीक आहे, सर्वात टॉप मॉडेल आहे, तुम्हाला दाखवतो. पण मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन गाडी घेणार आहे ती आहे TVSची अपाची RTR 164V. याच्यामध्ये तुम्हाला टोटल तुम्हाला जर व्हेरियंट सांगले तुम्हाला त्यामध्ये भेटेल एक RM ड्रम ब्लॅक एडिशन, ड्रम डिस्क BT डिस्क स्पेशल एडिशन, ड्युअल चॅनल ABS आणि ड्युअल चॅनल ABS विथ USD. ही USD प्लस आहे. ठीक आहे, आज तुम्हाला मी या बाईकचा व्हिडिओ बनवून जाणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघून राहा. स्टार्ट करतोपर्यंत गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे. हेडलाईट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे. हे आपली LED दिलेली असेल. सेंटरला तर हा DRI दिली असणार एका साईडला. वरती तुम्हाला लो बीम असेल, खाली तुम्हाला दिली असणार हाय बीम एका साईडला. स्मार्ट झोन टेक्नॉलॉजी तुम्हाला दिली असणार आहे. इथे तुम्हाला दिली असणार नंबर प्लेटचा जागा आणि हा तुमचा हा कन्सोल दिली असणार आहे ओडोमीटरचा एका साईडला. टर्न इंडिकेटर लाईट थोडीशी चेंज केली असती कंपनीने, LED टाकली असती अजून चांगलं म्हणजे ना लुक अजून चांगली झाली असती याच्यामध्ये. पण ही आहे हॅलोजमध्ये इथं दिलेली तुम्हाला. आणि USD फोक्समध्ये तुम्हाला दिली असणार पण फ्रंटची तुमची सस्पेन्शन इकडे जायला. आणि डिस्कची साईज तुम्हाला असणार आहे ॲप्रॉक्सिमेट तुम्हाला सांगू शकतो 270. फ्रंटची डिस्प्ले तुम्हाला असणार 270 mm पर्यंत विथ तुम्हाला TVSची ब्रँडिंग म्हणते त्यामध्ये. प्लस तुम्हाला ड्युअल चॅनल ABS मध्ये दिलेलं असणार आहे इकडे जायला. आणि इथं असणार आहे ABS तुम्हाला ब्रँडिंग या ठिकाणी. कॅलिबर तुमची पण नॉर्मली असते दिलेली अशी. आणि व्हील्स असणार तुमचे 90 17 इंची तुमची अलॉय दिलेली असणार आहे. आणि दोघंही तुम्हाला कलर असतील ब्लॅक हे रेड कलरमध्ये इकडे जायला. ही तुमची ABS प्लेट दिलेली असते इकडे जायला. आणि हा पण तुम्हाला वरचा जो पार्ट आहे हा ग्लॉसमध्ये दिलेला असेल आणि हाडी थोडासा मॅटमध्ये दिलेली असणार आहे. आणि तुम्हाला ही ग्राफिक दिलेली असेल रेड कलरमध्ये इकडे जायला. सेमच तुम्हाला इथं दिलेली असेल आणि इथं पण तुम्हाला दिलेली असणार इकडे जायला. ठीक आहे, ही तुमची तरी पण 41 mm पर्यंत तरी असणार दिलेली असणार याची साईज. ऑइल कोल्डमध्ये तुमची दिली असणार कुली सिस्टम इकडे साईडला. आणि RTRची ब्रँडिंग तुम्हाला इथं भेटून झाली या ठिकाणी. टाकीची तुम्हाला साईज ऑलमोस्ट तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे. आणि पॅकिंग पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच असणार आहे. इंजिनच्या खाली तुम्हाला हा इंजिन कार्ड दिलेलं असणार आहे. हा पण तुम्हाला दिसणार पूर्णपणे फायबरमध्ये. हायपर 1 ची ब्रँडिंग तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. TVSची ब्रँडिंग तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी. आणि आपला हा हॉर्सची जी ब्रँडिंग आहे तुमची ही ब्लॅकमध्ये असणार दिलेली. इथं पण तुम्हाला आप्पाची जी ब्रँडिंग भेटून जाईल पण ही असणार आहे स्टिकरमध्ये सिल्वर कलरमध्ये किंवा व्हाईटमध्ये असणार दिलेली. हा पोर्शन तुम्हाला पूर्णपणे असणार आहे फायबरमध्ये इकडे चाळीला. रिअरमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे तुम्हाला डिस्क ब्रेक इकडे चाळीला. नंतर मग आपल्या सायलेन्सर पण तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला पूर्णपणे मॅडममध्ये पण ब्लॅकमध्ये दिली असणार आहे हा पण पार्ट. 160ची ब्रँडिंग इथं दिलेली असेल. 164Vची ब्रँडिंग. सीट पण तुम्हाला चांगली दिलेली याच्यामध्ये डोअल डोअरमध्ये दिली असणार आहे ब्लॅक विथ रेड कलरमध्ये. आणि जी पुशिंग जी आहे ही तुमची चांगली आहे दिलेली. टाकी पण तुम्हाला बघा E20 तुम्हाला फ्यूल भरू शकतात आणि नॉर्मल पण तुम्ही याच्यामध्ये फ्यूल भरू शकतात यामध्ये. 160ची ब्रँड इथे दिलेली असणार आहे. पुढचा जो हँडल आहे तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार दिलेला. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला स्किल स्विचचं दिलेलं असणार स्विच बटन, बोर्डचं बटन दिले असणार आहे हे ऑपरेटिंग करण्यासाठी. इकडं हे आपलं असणार आहे हेडलाईटचे कंट्रोल आणि स्विचचं बटन दिले असणार आहे. हँडल तुम्हाला पूर्णपणे दिलेलं असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. आणि इकडे तुम्हाला दिले असणार आहे पास लाईट आणि अप्पर डिपर इथे दिलेले असणार आहे. आणि हे पण तुम्हाला एक आयचं बटन दिलेलं असेल हे पण आपण कंट्रोल करू शकतो याला. टर्न इंडिकेटर लाईट आणि हे असणार आहे हॉर्न एका चाळीला. चाबी पण तुम्हाला दाखवून देतो. चाबी तुम्हाला ऑलमोस्ट सेम दिलेली असणार आहे, काही चेंजेस नसेल यामध्ये. तुम्हाला पुढचं कन्सोल ऑन करून दाखवतो. हे बघा पुढचं कन्सोल तुमचं असं असणार आहे. वरती तुम्हाला हे हाय RPM पर्यंत जेव्हा गाडी जाईल त्या टायमाला तुम्हाला हा ब्लिंकिंग होत राहील यामध्ये. इथं तुम्हाला सिलेक्टचं बटन दिले असणार आहे, इथं मोटर दिलेली असणार आहे. वरती तुम्हाला RPM मीटर असणार आहे, डिझेल तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे, किती किलोमीटर झाले ते, ब्लूटूथ दिलेलं असणार आहे. नंतर मग गिअर शिफ्टर असणार आहे दिलेलं यामध्ये. ॲव्हरेजची तुम्हाला स्पीड दिलेली असणार आहे, टायमिंग दिलेलं असेल एका साईडला आणि इकॉनॉमी दिलेली असेल एका साईडला तुम्हाला आपली फ्यूलची एका साईडला. ठीक आहे, बंद करून परत दाखवा तुम्हाला चालू करून. साईड साईड अलार्म दिलेलं असणार आहे. टायमिंग दिलेलं असेल सगळं तुमच्यामध्ये दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला मोड पण दिलेलं असेल. हे बघा स्पोर्ट्स, रेन आणि आपलं अर्बन. तुम्हाला 3 मोडमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. टॉप मोडमध्ये तुम्हाला 3 वेळा ही दिलेली असेल. यामध्ये तुम्हाला आपले मोड यामध्ये दिलेले असेल. ठीक आहे, ब्लूटूथनुसार आपण इथं कनेक्शन करू शकतो. इन्कमिंग कॉल अलर्ट, SMS अलर्ट, नंतर मग मिस कॉल अलर्ट तुम्हाला सगळं यामध्ये भेटून जाईल. इथं तुम्हाला दिलं असणार आहे हे आपले टर्न इंडिकेटर लाईट इकडे साईडला. सेंटर तुम्हाला दिलेलं असणार आहे इंजिन लाईट. ABSची तुम्ही ऑन ऑफ करू शकता इकडे साईडला. TVSची ब्रँडिंग दिलेली असणार आहे. इथं तुम्हाला घेर शिफ्टर असणार आहे आणि ही आपलं असणार आहे फ्यूलचं इकॉनॉमीचं इकडे साईडला. पास लाईटचं तुम्हाला इथे दिली असेल. पास लाईट तुम्ही बघू शकता. तुम्हाला आता हेडलाईट पण दाखवून होतो गाडीच्या.
हेडलाईटमध्ये तुम्हाला फक्त हा जो असणार आहे आपला DRL तुम्हाला इथं ऑन होऊन जाईल. त्यामध्ये आपण जेव्हा गाडी स्टार्ट करतो तेव्हा आम्हाला तुमचं लो बीम तुमचं ऑन होऊन जाईल. आणि पास लाईटला तुम्हाला हे बघा पूर्णपणे LED असणार आहे. आणि त्याचा जो थ्रो आहे याचा पासचा तो तुम्हाला भरपूर मोठा असणार आहे. त्याचा सध्या हा जवळ आहे, पण तरी पण आपण जरी पण लांब राहिलो तर पण कोणाला पास लाईट दिली तर पण तरी पण भेटून जाईल. याच्यावरती पण बघू शकता तुम्हाला इथं तुम्हाला ब्रँडिंग दिली असणार आहे हॉर्स इकडे साईडला. हा पूर्ण पार्ट असणार आहे पूर्णपणे फायबरमध्ये आणि हा बाकीचा असणार आहे ग्लॉसमध्ये दिलेला. यामध्ये टोटल तुम्हाला याच्यामध्ये 3 कलर असतील अवेलेबल गाडीसोबत भेटतील. शोरूममध्ये सध्या ही एकच कलर आहे. मेन म्हणजे बघू शकता तुम्हाला याच्या पाठीमागच्या साईडला इथं जो सस्पेन्शन आहे तुमचा हा दिलेला असणार आहे 5 किंवा 6 स्टेप तुम्हाला ॲडजस्टेबल दिलेला असणार आहे हा. ठीक आहे. पाठीमागे पण तुम्हाला टायल 130-17 इंच असणार दिलेली. आणि पाठीमागे पण तुम्हाला ABSची प्लेट याच्यामध्ये भेटून जाईल. यामध्ये तुम्हाला हे कॅलिबर दिलेलं असणार आहे. 240 mm पर्यंत दिली असण्याची डिस्क ब्रेक साईडला. CHचे टायर असणार त्यामध्ये दिलेले. यामध्ये हा पण पार्ट तुम्हाला फायबरमध्ये असणार, पण हा कवर दिलेला असणार साईडला. हा पण असणार आणि इथं पण दिलेला असणार. हा रिअल प्रोफाईल दाखवतो तुम्हाला. रिअल प्रोफाईलमध्ये तुम्हाला टेल लाईट पूर्णपणे दिलेली असणार LED. टर्न इंडिकेटर असणार आहे आपलं नॉर्मली हॅलोजमध्ये दिली असतील. नंबर प्लेट सुद्धा जागा असणार आहे. दोघे साईडला तुम्हाला रिफ्लेक्ट असेल. इथं पण तुम्हाला रिफ्लेक्टर आहे. आणि इकडे तुम्हाला दिलेलं असणार हे गार्ड त्याच्या साईडला. इथं तुम्हाला गार्ड दिलेलं असेल हे. आणि लेग गार्ड पण तुम्हाला ॲक्सेसरीजमध्ये भेटून जाईल. हे आहे रिअल फुटरेस्टच्या साईडला. हे पण तुम्हाला ॲल्युमिनियममध्ये दिलं असणार सिल्वरमध्ये. आणि हे तुमचं असणार आहे गिअर एका साईडला या ठिकाणी. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी सर्व तुम्हाला दिले असणार अप साईडला. साईड इंजिन कट ऑफ दिलेलं असणार आहे. आणि सेंटर स्टँड हे इथं दिले असणार आहे ब्लॅक कलरचं. ठीक आहे. हे आपलं आहे गार्ड हे जायला दिले असणार आहे. इथं पण तुम्हाला थोडंसं डिझाईन म्हणून अशी दिलेली असणार इथं एअर वेंटिलेशन ठीक साईडला. आणि याच्यामध्ये तुम्हाला सिंगल हॉर्न दिलेलं असणार इकडं या ठिकाणी. आणि मेन म्हणजे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये इंजिन तुम्हाला असणार आहे SI 4 स्ट्रोक ऑइल कोल्ड HOSC फ्यूल इंजेक्टर दिलेलं असणार आहे, जे 159.7 सेंटीमीटरमध्ये दिलं असणार आहे. CCचं इंजिन दिलं असणार कॅपॅसिटी. याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम पॉवर भेटते 17.55 PSIची, जी 9,250 आसपासपर्यंत जाते अर्बनमध्ये. रेनमध्ये तुम्हाला वेगळी असणार आहे 15.64 PSIची, जी 8,650 RPM पर्यंत येते. टॉर्कमध्ये तुम्हाला 14.73 NMचा जो स्पोर्ट्समध्ये जाईल 7,500 RPM पर्यंत. आणि अर्बनमध्ये आणि रेनमध्ये तुम्हाला भेटेल 14.14 NMचा जो 7,250 RPM पर्यंत जातो. फ्यूल इंजेक्टर असणार तुम्हाला याच्यामध्ये. इलेक्ट्रिक स्टार्ट असणार फक्त दिलेलं, किक स्टार्ट नसेल तुम्हाला याच्यामध्ये दिलेली. 5 गिअर असणार आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकीचे सर्व तुम्हाला दिले असणार आहे अप साईडला. बाकीची मागचं तुम्हाला सस्पेन्शन दिलेलं असणार आहे मोनोस्टॉकमध्ये. आणि ही जी फ्रेम आहे तुम्हाला ही असणार आहे डबल ग्रेड स्टिप फ्रेममध्ये दिलेली असणार आहे. हा जो पार्ट आहे आपला चेन ड्राईव्ह तिथं पण हा असणार आहे, तो पण तुम्हाला पण हा फायबरमध्ये दिलेला असणार आहे या ठिकाणी. आणि लुब्रिकेटिंग करण्यासाठी तुम्हाला हा बाकीचा हा पार्ट इथं ओपन दिलेला असणार इकडे यायला. ग्रॅब हँडल तुम्हाला असणार आहे हे ग्रे कलरमध्ये, बॉडी कलरमध्ये नसेल. TVSची रेसिनची ब्रँडिंग तुम्हाला इथं भेटून जाईल या ठिकाणी. यामध्ये तुम्हाला टोटल 3 कलर असणार आहे. एक असणार आहे ग्रॅनाइट ग्रे, मॅट ब्लॅक आणि एक असणार आहे पिरियल व्हाईट. या 3 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. शोरूममध्ये सध्या हा एक कलर आहे ग्रॅनाइट ग्रे. आता मी तुम्हाला गाडीचं डायमेन्शन सांगतो किती असणार आहे. डायमेन्शनमध्ये तुम्हाला हाईट दिलेली असणार आहे 1,050 mm पर्यंत विदाऊट वायझर. आणि वायझर विथ वायझर तुम्हाला असणार आहे 1,111 mm पर्यंत. लेंथ असणार आहे 2,035 mm पर्यंत. वेट दिली असणार आहे 819 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 1,357 mm पर्यंत. आणि ग्राउंड क्लिअर असणार आहे 180 mm पर्यंत. सॅडल हाईटमध्ये दिली असणार आहे 800 mm पर्यंत. यामध्ये तुम्हाला 12 वर्ष बॅटरी दिलेली असेल. याची असणार आहे MFची बॅटरी दिलेली असणार आहे. आणि कोणाला जर गाडी फायनान्सवरती पण घ्यायची असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. तुम्हाला इथं सर्व प्रकारचे फायनान्स अवेलेबल असणार आहे. या शोरूममध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे तुम्हाला डिस्काउंट अवेलेबल असणार आहे. एक्सचेंज ऑफर पण असणार आहे. तुमची गाडीची जी पण रिव्हॅल्युएशन असेल तुम्हाला ती पण भेटून जाईल. आणि तुम्ही डायरेक्टली इथं इन्क्वायरी करू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट एम्प्लॉयसाठी पण एक हे दिलेली आहे, तुम्हाला आपलं सूट दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला ते पण असणार आहे सूट तुम्हाला 2,500 असणार आहे. तर तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकता शोरूममध्ये येऊन, किंवा कॉन्टॅक्टवरती तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल की गाडीची काय काय प्राईस असणार आहे ती. ऑन रोड पैसे असणार आहे डोंबिवली तुम्हाला 1,70,000 पर्यंत. आणि तुम्हाला 2,500 पर्यंत असणार, 2,000 पर्यंत असणार, 1,200 पर्यंत असणार आहे. असे वेगवेगळे तुम्हाला डिस्काउंट असणार आहे याच्यामध्ये दिलेले. गव्हर्नमेंट एम्प्लॉयसाठी पण वेगळे असणार दिलेले. तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात. डोंबिवलीमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. उज्ज्वल ऑटोमोबाईल शोरूमचं नाव आहे. सुभाष डेअरीच्या अपोजिट साईडला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल.
यामुळे तुम्हाला ॲक्सेसरीच्या पाठमध्ये हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, नंतर मग INDचे नंबर प्लेट, इन्शुरन्स, 1+ फ्लोअरचा हे भेटून जाईल. आणि तुम्हाला जर रायडिंग जॅकेट, रायडिंग बूट पाहिजे असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला बाय करावं लागेल. याची जी पण प्राईस असणार तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून विचारू शकता की प्राईस काय आहे ती, कारण की सर्व शोरूममध्ये तुम्हाला प्राईस वेगळी दिली असणार आहे. चला मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी गाडीवर परत पुढच्या वेळेस भेटू आणि याच्यामध्ये तुम्हाला जे पण अपडेट सांगितले ते तुम्हाला ते फीचर्स तुम्हाला कसे वाटतं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. ठीक आहे. तुम्हाला जर या गाडीला परचेस करत असेल तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही तिथं डायरेक्ट जाऊन इन्क्वायरी करू शकता. आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण प्राईस असणार आहे तुम्हाला ती अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात की या गाडीची प्राईस किती आहे ती. शोरूम आहे डोंबिवलीमध्ये, उज्ज्वल ऑटोमोबाईल. आणि जे लोक माझ्या चॅनलवर नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला मग अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.